थलपती विजय यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। थलपती विजय यांनी 118 ही मॅजिक फिगर गाठल्याची माहिती आता समोर आली आहे। तमिळनाडूच्या राजकारणात मुख्यमंत्री पदावरून चांगलाच पेच निर्माण झाला होता। तमिळनाडूचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्नही निर्माण झाला होता। तमिळनाडूच्या राज्यपालांनी विजय थलपती यांना दोनदा परत पाठवलं होतं की बहुमताचा आकडा दाखवा आणि मगच मुख्यमंत्री पदाची शपथ घ्या। त्यामुळे थलपती विजय यांचे चाहते चांगलेच आक्रमक झाले होते। देशभरातून विरोधक तमिळनाडूच्या राज्यपालांवर आणि भाजपवर टीका करत होते। आता मात्र थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला काँग्रेससह सीपीआय म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सीपीआयएम म्हणजेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि व्हीसीके पक्षांनी पाठिंबा दर्शवल्याची सूत्रांनी माहिती दिली। त्यामुळे आता विजय थलपती यांनी 118 हा बहुमताचा आकडा गाठल्याची शक्यता आहे। त्यामुळे तामिळनाडूच्या राज्यपालांची ते भेट घेणार असल्याची माहिती आहे। पण थलपती विजय यांच्यासमोर तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनणं हे मोठं आव्हान का निर्माण झालं होतं, पण आता हे आव्हान सोपं कसं झालं? तमिळनाडूत महाविकास आघाडीच्या पॅटर्नची सध्या जोरदार चर्चा आहे। थलपती विजय यांनी 2 ठिकाणांहून विधानसभा लढवली होती। त्यामुळे एका ठिकाणी त्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्यानं टीव्हीके पक्षाकडे फक्त जागा उरल्या 107, अर्थात त्यांचं आमदारांचं संख्याबळ 107। थलपती विजय यांनी मोठे प्रयत्न केल्यानंतर आणि काँग्रेसने इतर छोट्या पक्षांची मनधरणी केल्यानंतर या पक्षांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी होकार दिल्याची चर्चा आहे। एकदा पाहूयात 118 आकड्यांचं संख्याबळ कसं जुळून आलंय। सध्या टीव्हीकेकडे आहेत 107 आमदार, काँग्रेसचे 5 आमदार, त्यामुळे हे संख्याबळ सध्या झालंय 112। आता इतर 3 पक्षांनी पाठिंबा दिलाय। सीपीआय म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या 2 आमदार, नंतर सीपीआयएम म्हणजेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या 2 आमदारांनी आणि व्हीसीकेच्या 2 आमदारांनी, म्हणजे 2 आणि 2 4 आणि 2 6, 112 आणि 6 एकूण बेरीज होते 118। आता थलपती विजय 118 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। मात्र थलपती विजय यांनी आकड्यांची जुळवाजुळव करत सीएम पदाची शपथ घेतली तरीही त्यांच्यासमोर सरकार टिकून ठेवण्याचं मोठं आव्हान राहणार आहे। कारण 118 मधून एकही आमदार जर कमी झाला तरीही त्यांचं सरकार कोसळण्याची शक्यता आहे। तमिळनाडूत सध्या महाविकास आघाडीच्या पॅटर्नची चर्चा होतीये। जर थलपती विजय यांनी कोणतंही वेगळं पाऊल उचललं किंवा त्यांनी एखाद्या प्रकरणावरून डीएमके आणि एआयएडीएमके यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांचं सरकार कोसळण्याची शक्यता आहे। टीव्हीकेला वगळून डीएमके आणि एआयएडीएमके इतर पक्ष एकत्र आले तरीही तमिळनाडूत नवीन आघाडी सरकार स्थापन होऊ शकतं। तमिळनाडूच्या राजकारणात आणि देशभरात सध्या भाजप डीएमकेला पुन्हा सत्तेत बसवणार अशी चर्चा आहे। स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाकडे लोकसभेत 22 खासदारांची संख्या आहे, तर राज्यसभेत 8 खासदारांची संख्या आहे। जर भाजपनं तमिळनाडू स्टॅलिन यांना पुन्हा सत्तेत बसवलं तर या बदल्यात भाजप केंद्रात डीएमके कडून पाठिंबा मागू शकतं। जर डीएमकेनं भाजपला पाठिंबा दिला तर भाजपला हे विधेयक पुन्हा एकदा पारित करून बहुमत मिळवता येऊ शकतं। राजकारणात कुणीही कायमचा शत्रू राहत नाही असं म्हटलं जातं। त्यामुळेच डीएमके आणि एआयएडीएमके हे एकमेकांचे राजकीय विरोधक जरी असले तरी सत्तेसाठी आणि भाजपमुळे एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही। विजय यांनी आपली जादू जरी विधानसभेत दाखवली असली तरी त्यांना आता तमिळनाडूत मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन दाखवावं लागणार आहे। त्यामुळे आता थलपतींचं सरकार चले तो चांद तक नहीं तो शाम तक आहे असं म्हटलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।